आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जानकी, आशाला तर ताई देवा मावशी आशाला तर ताई बरं झालं आलात. अगं बाई. नमस्कार. अहो, नको नको अगं बाई. मी फोन करतो बसा तुम्ही. हो. तुम्ही आलात हे बघून खरंच खूप आनंद झाला मला. तुम्ही म्हणालात ना मला जमतंय की नाही माहित नाही, तेव्हा मूडच गेला माझा. बाई मूड कशाला जायला पाहिजे बाई. मग? तुझ्या लेकाचं लग्न आहे ना बाई, तू आनंदी असायला हवं जानकी. नाही मेहंदीला चाले, लग्नाला जमणार नाही ग मला. बरं बघावं बाई म्हटलं, जानकीची होणारी सून आहे तरी कशी. बघा ना, ती बघा ती ती आहे माझी सून. लाखात एक आहे की नाही माझी सून. बाई सुंदर आहे बाई तुझी सून. दोघांचा जोडा कसा छान दिसतोय अगदी. माझ्या देवांशला नवं आयुष्य देणारी आहे माझी सून. देईल ग बाई देईल. काय ग मुलगी आपल्यासारखी मिडल क्लास वाली दिसते बाई. हो, पण तुम्हाला तर माहितीच आहे, मिडल क्लास घरातल्या मुली खूप गुणी असतात. मला नाही तर कुणाला माहिती. संसार कसा करायचा, घरातल्यांना एकत्र बांधून कसं ठेवायचं, या मुलीने इतकं कुणाला कळत नाही बाई. काय ग ती तुझी नणंद, तिला तर मिडल क्लास लोक टोचतात ना बाई. तू सहनशील म्हणून तू सगळं जमवलंस ग बाई. हिला जमेल का ग. तुम्ही या ना, बसा तरी आधी. बसते बाई, बसते. या या. तुझं चालू दे. हो या. आलं. येते हा लेकरा. हा पाया पडतो. बरोबर, सुखी राहा सुखी राहा. येते चल येते बाई. उशीर झालाय बाई मला. हा. सावकाश हो 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 आणि पोहोचल्याचा फोन करा नक्की. करते बाई. हा. भैरवी ताई. हॅलो. थांबा जरा बाई, 2 मिनिटं थांबा, बोला तरी. नाही नाही बाई, माहितीये तुमच्या मुलाचं लग्न आहे बाई आज. 2 शब्द बोलायला काय होते तेव्हा. बोला. सून बघितली बाई, तुमची होणारी सून पाहिली. देखणी अगदी देखणी. एक प्रश्न पडला बाई मला. मिडल क्लास घरातली मुलगी सून म्हणून कशी काय आणली तो तुम्ही. नाही नाही पण चांगलं झालं असं म्हणा की तुमचं नशीब चांगलं आहे. नशीब काय हो, कधीही बदलता येतं. आता जहागीरदारांची सून होणं त्या मुलीच्या नशिबात होतं, ती होते. पण पुढे काय करायचंय हे मी ठरवे. नाही हो भैरवी ताई, असं नाही ठरवता येतो काही. नाही नाही, मी तुम्हाला सांगते, या मिडल क्लास घरातल्या मुली असतात ना, चिवट बाई. प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत न्यायचीच, सहजासहजी सोडून द्यायची नाही, प्रयत्न करत राहायचा. असे संस्कारच असतात हो त्यांच्यावरती, कळलं का. आणि संसार म्हणल्यावर तर काय झोकून देऊन करतात नाही संसार. तुम्ही म्हणताय तिचं नशीब बदलणार म्हणून, पण तिनेच तुम्हाला बदलवलं नाही म्हणजे मिळवली. भैरवी जहागीरदार म्हणतात मला बदलणं कठीणच नाही तर अशक्य गोष्ट आहे. आणि कठीण गोष्टी काय हो, या तुमच्यासारख्या गरीब घरातल्या मुलींना जमतच नाही. त्यांना काय सगळं सहज सोपं हवं असतं. नाही नाही, चुकतंय तुमचं भैरवी जहागीरदार, चुकतंय तुमचं. असं नसता हो. मी सांगते तुम्हाला, ऐका माझं. या मिडल क्लास घरातल्या मुलींच्या नशिबातच कठीण गोष्टी येतात नेहमी. आपल्या हाताने त्या सोप्या करतात, सहज करतात. आणि ऐकलं नसेल तर ऐका, लग्नाच्या गाठी या वर बांधल्या जातात.
तुमच्या आणि माझ्या हातामध्ये काही नसतं बाई. हा, होतं तेच जे त्याच्या मनात आहे. जायचं कुठून हो बाहेर? इथून जा किंवा इथूनही जाऊ शकता. लवकर जा. मग इथूनच जाते ना. जानकी लवकर इकडे लवकर इकडे. भैरवी येते. वंस मी जरा एका मिनिटात आलेच. हा ताई हा, आलात तुम्ही? येणारच होते. एक काम होतं म्हणून बाहेर गेले होते. चल. ऐका ना, आपण तिथे जाऊया. नाही म्हणजे मला ना बोलायचंय जरा तुमच्याशी. अगं असं काय करतेस बहिणी? मेहंदीचं फंक्शन इथे सुरू आहे ना, मग तिकडे काय जायला सांगतेस? म्हणूनच म्हणजे ते हळदीचं फंक्शन आहे ना, त्याची या लोकांनी अजिबात नीट तयारी केली नाहीये. ताई तुम्हीच बोला ना आता त्यांच्याशी. त्यांना चांगलं दटावा तुम्ही. हळदीचं फंक्शन ना, मग तेव्हा बोलू ना. आधी आपण हे फंक्शन अटेंड करूया. चल. नाही नाही, आताच जाऊया, नंतर खूप उशीर होईल. ताई फंक्शन इम्पॉर्टंट आहे ना. अगं बाई आला. अगं बाई, दोघी सेम प्रश्न विचारताय. मी येणारच होते. माझ्या मुलाच्या लग्नाचं फंक्शन, मी नाही का येणार? अहो नाही नाही, तसं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे बरं झालं आलात. आता तुम्ही आलात तर फंक्शनला रंगतच चढेल. चला ना मेहंदी काढून घ्या. नाही नाही, आम्हाला तिथे जायचंय ना, ते काम आहे. अहो कामं काय होतच राहतील हो जानकी ताई. आपल्या मुलांचं फंक्शन म्हटल्यावर आपण एन्जॉय नको का करायला? चला चला भैरवी ताई हातावर मेहंदी काढून. हात सोडून बोला हे. चला म्हणून. चला ना मेहंदी काढा. नाही नको. तेच. अहो मला मेहंदी काढायला नाही आवडत. हा म्हणूनच म्हटलं मी. अहो पण असं कसं, म्हणजे त्यांचा मुलगा आहे ना, त्याची मेहंदी आहे म्हटल्यावर काढायला हवीच की थोडी शकुनासाठी. हा चला चला चला. चला. हात काय पकडते ती बाई? अगं ताईंच्या हातावर मेहंदी काढ.